सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागतासाठी अनेक नागरिक हे घराबाहेर पडत असतात। रविवार, सोमवार, मंगळवार या 3 दिवशी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे। दुपारच्या सुमारास देखील पोलीस विविध ठिकाणी चेकपोस्ट नाकाबंदी करून कारवाई करतात। नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नववर्षाच्या स्वागताआधी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा आहेत त्या आता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मुंबईमध्ये काम करताना पाहायला मिळतात। त्यातीलच मुंबईमध्ये असणारे पोलिसांचा देखील गस्त हा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो मुंबईतील ठिकठिकाणी अनेक नाकाबंदी आहेत ते करण्यात आलेला आहे आणि 31च्या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यासोबतच 31च्या या कारवाईमध्ये देखील आता वाढ आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये मद्यपान असेल, मद्यपान करून गाडी चालवणारे असतील, त्यासोबतच विना परवाना धारक असतील आणि 4 चाकींवरती देखील विशेष करून ही कारवाई आहे ती करण्यात येते। मुंबईतील अनेक विविध ठिकाणी ह्या कारवाया करत असताना आपण आता मुंबईतील दादर असेल, मुंबई सेंट्रल असेल, त्यासोबतच चर्चगेट आणि सीएसटी परिसरात या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कारवाई आपण पाहतोय। पोलिसांचा गस्त आजपासून 1 जानेवारी पर्यंत हा मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे कोणी घराबाहेर पडत असताना तसेच वाहन चालवताना मद्यपान करू नये असं देखील पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।